हेलो। हाँ। वंस अगेन वेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज हम देखने वाले हैं यूरिन फॉर्मेशन एंड काउंटर करंट सिस्टम। मतलब देखो, जहाँ पे अभी ब्लड में से टॉक्सिक फिल्टर होके नेफ्रॉन में आता है, तो वहाँ से उसको कॉन्सेंट्रेट बनाया जाता है। कॉन्सेंट्रेट मतलब हमने देखा कि बॉडी और हमारे किडनी पूरे दिन में कितना लीटर फिल्ट्रेट बनाती है, 180 लीटर। उसमें से सिर्फ हमें कितना यूरिन बनाना है, 1.5 लीटर, बराबर। तो इसके लिए अभी यहाँ पे और कुछ सिस्टम्स काम करेंगे और उस 180 फिल्ट्रेट को और कॉन्सेंट्रेट करके करके कितना पाएंगे, 1.5 लीटर। चलो देखते हैं। तो उसका नाम उन्होंने दिया है काउंटर करंट सिस्टम फॉर यूरिन फॉर्मेशन। म्हणजे काय असतं याचं मीनिंग तुम्हाला मी ठीक आहे पुढे सांगतो, बोल. सांग ना. ते पुढे येते बाळांनो. जे काय तुमची जी आहे ना, जे राहिले असं वाटतंय ना, जे जी वगैरे, तर ते आपण सेपरेट शिकणार आहे की तिथं कंट्रोल ऑफ वेरियस ग्लैंड ऑन यूरिन फॉर्मेशन त्याच्यामध्ये बघणार तुम्हाला. जे जे है ना, एक्स्ट्रा ग्लोमेरुलर apparatus, उसके बारे में मैं आपको पढ़ाऊंगा नेक्स्ट वाले लेक्चर में. आज होगा तो आज ही पढ़ेंगे, ठीक है. तो अभी अभी स्टार्ट करते हैं हमारा यूरिन फॉर्मेशन. और उसमें अभी हमें क्या करना है, जो यूरिन बना है उसको और कॉन्सेंट्रेट करना है. और उसको और कॉन्सेंट्रेट बनाने के लिए किडनी में क्या सिस्टम होता है उसके ऊपर आज हम चर्चा करेंगे. आर यू रेडी फॉर द चर्चा? यस, ओके. द फ्लो ऑफ फिल्ट्रेट इन द टू लिम्स ऑफ हेनलेज लूप. तो कल हमने देखा है फिल्ट्रेट, एक्चुअली फिल्ट्रेट में से यूरिन फिल्ट्रेट में से वाटर कब बाहर निकाला जाता है, जब वो कहाँ पे आता है, लूप ऑफ हेनले, डिसेंडिंग लिम. और उसमें से सॉल्ट कब निकाला जाता है, असेंडिंग लिम. तो देखो, म्हणजे बघा, ज्या वेळेस ह्या दोन लिम मध्ये काय येतं, फिल्ट्रेट येतं, त्यावेळेस काय होतं, द फ्लो ऑफ फिल्ट्रेट इन द टू लिम्स ऑफ हेनलेस लूप अँड द फ्लो ऑफ ब्लड. बघा आता त्याच वेळेस सेम काय असतं बाळांनो, ह्याच्या जसं लूप ऑफ हेनले असतं त्याच्याच बाजूला काय असतं, वासारेक्ट असतो का नाही, इथे दाखवलाय बघा वासारेक्ट, बरोबर का. तर ह्या साईडला काय असतो, असा वासारेक्ट असतो, असतो का, होय म्हणा की, येस. असा काय असतं बाळांनो, वासारेक्ट असतो. पण सिस्टीम काय असतं माहिती आहे का, ऐका, ज्यावेळेस फिल्ट्रेट खाली येत असतं त्यावेळेस ह्याच्यामधलं ब्लड कुठं चाललेलं असतं, वर. इथून ते कुठं जाणार, वर. इथून ते कुठं चाललेलं असतं, खाली, सॉरी इथं. तो एक गोष्ट तुम्हाला कळली असेल की हे यांचं कसं असतं भावना, अपोजिट असतं. यालाच म्हणले काउंटर करंट. काउंटर करंट म्हणजे काय, अपोजिट करंट. म्हणजे ह्याच्यातनं ज्यावेळेस खाली चालतं ह्याच्यातून वर, ह्याच्यातून खाली तर ह्याच्यामधून वर, असं. त्याला काय म्हणले, काउंटर करंट. तो काय म्हणले बघा आता, ज्यावेळेस हेनलेस लूपच्या दोन लिम्स मध्ये काय असतं, फिल्ट्रेट असतं, त्याच वेळेस काय असतं, टू ब्लड थ्रू द टू लिम्स ऑफ वासारेक्टा आर इन अपोजिट डायरेक्शन. हे जर खाली चाललं तर हे वर चाललेलं असतं, हे जर वर चाललं तर हे खाली चाललेलं असतं. ह्यात वासारेक्टा आणि हेनलेसचे लिम्स या दोघांमध्ये जे फ्लो असतो फ्लुइडचा, तो कसा असतो, अपोजिट असतो. यालाच काय म्हणायचं, समजलं तुम्हाला? येस, दॅट इज इन अ काउंटर करंट पॅटर्न, दिस इज कॉल्ड ॲज काउंटर करंट मेकॅनिझम. त्याला काय म्हणले, काउंटर करंट मेकॅनिझम. सुद्धा कळला का. आता ह्या मेकॅनिझममुळे काय होतं हे बघूया, पुढे घेऊ का, ह्याच्यावर काय डाऊट तुम्हाला नाही ना, काय डाऊट. वासारेक्टा समजला ना, हा वासारेक्टा आहे समजा, हा वासारेक्टा एक साईड ह्या साईडला असतो आणि एक ह्या साईडला असतो. ओके, पुढं. आता काउंटर करंटमुळे विषय काय होतो बघा. आता जसा लूप ऑफ हेनले इथं असतो त्याच्या चिटकूनच कोण असतं, लगेच वासारेक्ट असतो, असतो का नाही. काय होतं, ड्यू टू काउंटर करंट अँड प्रॉक्झिमिटी, म्हणजे जवळजवळ प्रॉक्झिमिटी बिटवीन हेनलेस लूप अँड वासारेक्टा, काय होतं, ऑस्मोलॅरिटी इन्क्रीजेस फ्रॉम कॉर्टेक्स. कॉर्टेक्समध्ये किती आहे बघा इथं, आता 300. कॉर्टेक्समध्ये किती आहे, 300. आता ते कुठं आलं, मेडुलामध्ये. मेडुलामध्ये किती झाले, 1200. तो काय होतं बघा, ऑस्मोलॅरिटी इन्क्रीजेस फ्रॉम कॉर्टेक्समध्ये किती आहे, 300.
टू द इनर मेडुलरी इंटरस्टिशियम किती झालं 1200 किती झालं 1200. दिस ग्रॅडियंट इज कॉज्ड बाय NaCl अँड युरिया. म्हणजे काय बघा, जेव्हा आता इथं माझी तर रेड कलर दाखवलाय तो कॉर्टेक्स आहे. मग इथं असताना ह्या फिल्ट्रेटमध्ये सॉल्ट, युरिया आणि वॉटर आहे. काय काय जसं हे खाली खाली यायला लागतं, इथं काय होतं यातलं पाणी काढून घेतलं जातं. पाणी काढल्यामुळे ज्यावेळेस ते इथं पोहोचतं त्यावेळेस काय होतं, पाणी कमी आणि सॉल्ट जास्त, म्हणून कॉन्सन्ट्रेशन किती झालं 1200. ऑस्मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स. सोल्यूट मॉलिक्युल फ्लुइडमध्ये काय आहेत आता जास्त आहेत, म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलं 1200. जसं हे वर जायला लागतं तसं काय होतं, ह्यातलं सॉल्ट काढून घेतलं तर सॉल्ट काढल्यामुळे परत सॉल्ट कमी आणि वॉटर जास्त, इथं परत काय झालं बघा ते 300 झालं. तुम्हाला हे स्टेटमेंट विचारतील कसं होतं. ड्यू टू काउंटर करंट अँड प्रॉक्झिमिटी बिटवीन हेनलेज लूप अँड वासा रेक्टा ऑस्मोलॅरिटी इन्क्रीजेस फ्रॉम कॉर्टेक्स किती असतं कॉर्टेक्समध्ये 300 टू इनर मेडुलरी इंटरस्टिशियम किती. दिस ग्रॅडियंट हे कशामुळे होते बाळांनो, NaCl अँड युरिया. NaCl इज ट्रान्सपोर्टेड बाय असेंडिंग, है की नाही. NaCl कोण ट्रान्सफर करते, असेंडिंग लिंब ऑफ हेनलेज लूप दॅट इज एक्सचेंज विथ डिसेंडिंग लिंब ऑफ वासा रेक्ट. हे बघा तुम्हाला आता ह्याचा असेंडिंग वर चाललाय त्याविषयी तर साईडला कोण असतो, आणि ह्याचा जर वर चाललाय विषय, ह्याचा विषय कुठं चाललेला असतो खाली, बरोबर का. ह्यानं बाहेर टाकलेलं NaCl कुठं जातं, ह्याच्याकडे जातं, बरोबर का. सो NaCl इज ट्रान्सपोर्टेड बाय असेंडिंग लिंब ऑफ हेनलेज लूप दॅट इज एक्सचेंज विथ कोणासोबत जातं ते डिसेंडिंग, ह्याच्यामध्ये NaCl जातं ते डिसेंडिंग लिंब ऑफ वासा रेक्टा. NaCl इज रिटर्न टू द इंटरस्टिशियम बाय असेंडिंग लिंब ऑफ वासा रेक्टा. म्हणजे असेंडिंग NaCl ला रिटर्न कोणी पाठवलं, ह्या आता हे डिसेंडिंग परत कुठं जाते, आता हे वरती जाते, बरोबर का. कुठं जाते, हे इथं गेल्यावर हे काय करते, ह्याच्याकडचं NaCl कोणाला देते, ह्या मधल्या फ्लुइड, इथं मध्ये फ्लुइड आहे दोघांच्या. हे बघा हा नेफ्रॉन, हे वासा रेक्टा, ह्याच्यामध्ये जो स्पेस आहे का त्याला काय म्हणलं आपण, इंटरस्टिशियम म्हणलं. काय म्हणलं मग आता ही बघा, ह्याच्यातलं मीठ कुठे गेलं, वासा रेक्टाच्या डिसेंडिंग मध्ये गेलं, आणि तोच कुठं आला परत, इथं आला. त्यानं स्वतःकडचं मीठ कुठं पाठवलं परत, इंटरस्टिशियम म्हणजे कुठं किडनीच्या मधल्या पार्टमध्ये पाठवलं, ते परत ब्लडनं रिटर्न जाते माघारी, गरज असेल तर घेतलं जातं, पाठवलं जातं. बघा NaCl इज ट्रान्सपोर्टेड बाय असेंडिंग लिंब, कुणाचा, हेनलेजचा असेंडिंग लिंब कुठला आहे, वर चाललाय तो, ह्याच्याकडचं मीठ हे माहिती दिसतं का मध्ये पाठवलं दाखवलं ह्यांनी, ऍक्च्युअली ते मध्ये नाही, म्हणजे इथं कोण असते मग वासा रेक्टाचं, मी ह्या साईडला काढले, ते कुठं असतं, ह्या साईडला बसू शकतं, पूर्ण बाजून असते ते, कुठं असते ते पूर्ण बाजूला, फक्त असेंडिंगचं वर चालले ना, ह्याचं कुठं चाललेलं असतं खाली चाललेलं असतं, एवढंच. सो असेंडिंग लिंब ऑफ हेनलेज लूप एक्सचेंज करते कोणासोबत, डिसेंडिंग लिंब ऑफ वासा रेक्टा. येस, NaCl इज रिटर्न टू द इंटरस्टिशियम कुठून, असेंडिंग लिंब ऑफ वासा रेक्टा. वासा रेक्टाचा हा कुठला पार्ट आहे, असेंडिंग लिंब आहे, हा डिसेंडिंग, हा काय झाला असेंडिंग, हा डिसेंडिंग, हा काय झाला, कळलं ना, उलट आहे. हेनलेज लूपचा जो असेंडिंग लिंब आहे त्याच्या शेजारचा वासा रेक्टाचा डिसेंडिंग आहे, कळलं ना. ही अशी स्टोरी आहे, होप सो समजले असेल तुम्हाला. ओके, पुढं काय होतं आणखी. सिमिलरली सेम स्मॉल अमाउंट ऑफ युरिया एंटर द थिन सेगमेंट ऑफ असेंडिंग लिंब ऑफ हेनलेज लूप विच इज ट्रान्सपोर्टेड बॅक टू द इंटरस्टिशियम बाय द कलेक्टिंग डक्ट. काय म्हणलं बघा आता, स्मॉल अमाउंट ऑफ युरिया एंटर द थिन सेगमेंट, कुठं इथं, इथं जो थोडासा युरिया असतो ना, कुणी पाठवलेला असतो तो कलेक्टिंग डक्ट. कलेक्टिंग डक्टचा युरिया कुठे येतो, परत ह्याच्यात येतो, कुणामध्ये असेंडिंग लिंब, कुणाचा असेंडिंग लिंब हेनलेज लूप, बरोबर का. ट्रान्सपोर्टेड बॅक टू द इंटरस्टिशियम, कधी परत इकडे. बघा काय होतं, म्हणजे त्यांनी डायग्राम मध्ये दाखवलेलं नाहीये. हा जो युरिया असतो का नाही, हा सध्या कुठं आहे, ह्या मधल्या स्पेसमध्ये. हा युरिया कुठं जातो, कुठे गेला, हा असेंडिंग लिंब मध्ये, कुणाच्या हेनलेज लूपच्या. तो आता इथनं कुठे गेला, असा 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 करत इथं आला, परत आला का त्याला परत माघारी पाठवलं जातं. कशासाठी, हे फक्त ऑस्मोलॅरिटी मेंटेन करायसाठी.
म्हणजे गरज असेल, आता जसं आपण शार्कचं बघितलं, शार्कला काय पाहिजे असतं, युरिया बॉडीमध्ये ठेवायची गरज असते, म्हणून तो काय करतो, कलेक्टिंग डक्टमधून रिटर्न पाठवतो, परत इथे येतो, इथून येतो. म्हणजे इथं फक्त आपल्याला काय करायचं असतं की NaCl वॉटर ह्यांचं बॅलन्स मेंटेन करायचा असतो. आणि तो मेंटेन करण्यासाठी आपण कधी कधी हा युरिया इथे येतो, इथून परत माघारी परत इथे येतो, हे चालू असतं. इट इज ऑल फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. युरिनमध्ये मीठ कमी करायचं, जास्त करायचं, पाणी कमी करायचं, जास्त करायचं. बोल. बरोबर बरोबर. युरिया पण सॉल्टच आहे. इट इज ऍक्ट लाईक अ सॉल्ट. वेस्ट म्हणून नाही म्हणू शकत. तो वेस्ट कधी होतोय बघा, आपण बघितलंय युरिया हा हायली टॉक्झिक आहे का, लेस टॉक्झिक आहे का, लिस्ट टॉक्झिक आहे. लेस टॉक्झिक आहे, म्हणजे एवढा टॉक्झिक नाहीये. तो तो कंपल्सरी नाहीये की तो बॉडीमध्ये ठेवला जातो किंवा तिथे ठेवला जातो. इट इज अकॉर्डिंग टू कंडिशन्स. अकॉर्डिंग टू कंडिशन्स म्हणजे काय, शार्कला काय करायचंय, स्वतःच्या बॉडीमध्ये सॉल्ट रिटेन करायचे, मग तो काय रिटेन करतो, युरिया. कारण मोस्टली आपल्या युरिनमधनं काही NaCl नाही बाहेर जात, मोस्टली NaCl ठेवलंच जातं, गरज असते त्याला, बॉडीला गरज असते NaClची. पण एक गोष्ट फिक्स आहे की युरिया काय केला जातो, बॉडीच्या बाहेर टाकलाच जातो, फिक्स. पण कंडिशननुसार कधी कधी त्याला काय केलं जातं, रिटेन केलं जातं. बरोबर, हा मुद्दा आहे. आणि तो कुठं केलं जातं, कलेक्टिंग डक्ट आणि असेंडिंग लिम्ब ह्या दोघांमध्येच कनेक्शन आहे त्याचं. कुणाचं, युरियाच. डायग्राममध्ये दिसतंय ना तुम्हाला, युरिया येतनं बाहेर आलाय, तो युरिया परत कुठं जातो, इथं परत असा येतो, परत माघारी. मग तुम्हाला असं घेतातच कशाला मग, अरे हितं मेंटेन करायसाठी, त्यांना हितं तो खारटपणा मेंटेन ठेवायचा असतो, तो मेंटेन ठेवण्यासाठी ते रिटर्न घेतात. काहीच नसेल समजलं तर एक सांगतो, हे तेवढं लक्षात ठेवा. वाक्य काय, वाक्य आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया एंटर द थिन सेगमेंट ऑफ ascending limb of Henle's loop which is transported back to the interstitium by the collecting tubule. पुढं, thus electrolytes and urea, electrolytes म्हणजे कोण रे बाळांनो, NaCl and urea are retained in the interstitium, म्हणजे कुठलं, ह्या मधल्या भागामध्ये ब्लड पण असतं बरं का. रिटेन इन द इंटरस्टिशियम अँड मेंटेन व्हॉट, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, म्हणजेच इंटरस्टिशियल ग्रॅडियंट इन द मेडुलरी इंटरस्टिशियम, म्हणजे ह्या मधल्या स्पेसमध्ये मेडुलरी इंटरस्टिशियम. इट अनेबल इझी पॅसेज ऑफ वॉटर. आणि बघा काय होतं आहे का, आता तुम्ही बघा इथं जे पाणी बाहेर येते की नाही, का पाणी बाहेर येते मला सांगा, इथं आपोआप येत नाहीये. आता इथं जे वॉटर बाहेर आले की नाही, इथं वॉटर बाहेर आले या भागात, का आले, इथून जो NaCl हा जो वासा रिएक्टरनं जो NaCl आणला होता, तो कुठं बाहेर टाकते ते, इथं बाहेर टाकते ते. म्हणजे बघा थोडक्यात काय झालं, हे वॉटर बाहेर येण्यासाठी इथं आधीच कोण होतं, NaCl. हे NaCl इथलं ह्या मधल्या स्पेसमध्ये कुठनं आलं, कुणी आणलं ते, ह्या वासा रिएक्टरनं. बघा ह्या वासा रिएक्टरनं काय केलं, इथनं NaCl घेतलं, कुठं आणलं ते, असंच इथं आणलं आणि इथं रिलीज केलं त्याला. आता इथं बाहेर काय झालं, मीठ जास्त आणि पाणी कमी. बघा इथं कंडिशन काय की, आता इथं असं समजा काहीच नाहीये, इथं काय समजा काहीच नाहीये, इथलं पाणी बाहेर याचं कारण काय आहे, तर बाहेर काय कंडिशन आहे, NaCl जास्त आहे आणि पाणी कमी आहे. मग शेवटी पाणी कुठं जाणार, हाय कॉन्सन्ट्रेशन टू. मग तुम्हाला मिठाची गरज इथं कशासाठी पडली, पाण्याची देवाणघेवाण करायसाठी. ज्यावेळेस बॉडीला वाटतं की थंडी वाजते, पाणी काय बॉडीमध्ये ठेवून गरजेचं नाही, बॉडी काय करणार, इथलं मीठ बाहेर काढायची गोष्ट काय करणार, थांबवणार. त्यामुळे इथलं मीठ काय होणार, कमी होणार. इथं मीठ कमी, पाणी बाहेर येणार नाही. सगळा खेळ कशाचा आहे, ऑस्मोलॅरिटी. कशाचा, लक्षात ठेवा. म्हणजे इथं पाणी बाहेर येण्यासाठी काय गरजेचं आहे, इथं मीठ जास्त असणं गरजेचं आहे ह्या मधल्या फ्लुइडमध्ये. आणि ते मीठ कुठून येतंय, मग इकडून बाहेर काढलं जातं. जास्तच मी आता समजा बॉडीला काय पाहिजे, जास्तीत जास्त पाणी काय करायचंय, बॉडीमध्ये ठेवायचे, युरिनला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड बनवायचे. बॉडी काय करते, NaCl ला बी आणते, युरियाला बी आणते, इथं जमा करते.
तिथं काय होतं मग खूप सारं मीठ जमा होतं. इथं खूप मीठ आहे म्हणून काय होणार, आपोआप इथलं पाणी कुठे येणार, बाहेर येणार. ह्या सगळा खेळ कुठला, ह्या मधल्या स्पेसचा आहे, इंटरस्टिशियमचा आहे मधल्या ह्या. बोल. हा पण ते वॉटर बाहेर निघायला पाहिजे ना, पण असा मशीन नाही आहे ना का चाललं बाहेर पाणी. पाणी बाहेर जाण्यासाठी काय तर फोर्स पाहिजे ना. का मोटर आहे तिथं, नाहीये, बरोबर का. पाणी बाहेर कॉन्सन्ट्रेट बनवायचे मान्य आहे. कॉन्सन्ट्रेट का बनवायचे, तर बॉडीमध्ये रिटेन करायचं. उन्हाळा चालू आहे, बॉडीला गरज आहे पाण्याची, पाणी तर बाहेर आलं पाहिजे इथं. ते येण्यासाठी बाहेर काय पाहिजे मग, तसं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करावं लागते. पाण्याची मुवमेंट कशी होते, हाय कॉन्सन्ट्रेशन टू, बोल ना, घेतं ना परत, परत रिटर्न घे. आता ते परत बघा बॉडीमध्ये घेतलं जातं, परत ते हे कंटिन्यू हे चालूच असतं त्यांचं. ओके, तर ह्याला काय म्हणलं आपण, हां कुठे गेलं बघा, हां द इलेक्ट्रोलाइट्स आणि युरिया आर रिटेन इन द इंटरस्टिशियम. बघा तेच म्हणले ना, रिटेन केलं जातं, त्याला ठेवलं जातं काही प्रमाणामध्ये. इंटरस्टिशियममध्ये मीठ आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि युरिया काय केलं जातं, ठेवलं जातं. त्याचं मागचं कारण काय, टू मेंटेन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय, एका साईडला जास्त आणि एका साईडला कमी. मध्ये एका साईडला काय केलं तुम्ही, खूप मीठ आणि युरिया गोळा करून ठेवला, तिथं काय जास्त आणि काय कमी आहे, मीठ जास्त आहे आणि पाणी आपोआप काय होणार, पाणी तिथं ॲब्झॉर्ब केलं जाणार असं. आणि ते कुठे केलं तर मेडुलरी इंटरस्टिशियम. त्यामुळे काय होतं, इट अनेबल इझी पॅसेज ऑफ वॉटर कशाकडून, फ्रॉम कलेक्टिंग ट्युब्यूल टू द कॉन्सन्ट्रेट द फिल्ट्रेट. म्हणजे याच्यामधून आपल्याला ज्या गोष्टी रिटर्न घ्यायच्या आहेत, आपण काय शिकलोय, असेंडिंग लिम इज डिसेंडिंग लिम इज परमिएबल टू वॉटर अँड इम्परमिएबल टू सॉल्ट. कशा प्रकारे ते, आता परमिएबल आहे ठीक आहे, पाणी आपोआप तर बाहेर जाणार नाही. आपल्याला तहान लागली, पाणी प्यायचं आहे म्हणून आपण फक्त गेलो आणि ग्लासच्या जवळ असं तोंड लावलं, आपोआप ग्लास मधलं पाणी तोंड देणार आहे का, काय तर फोर्स लागेल ना त्याला. तो फोर्स कसा क्रिएट करायचा मग, तर काय जमा करायचं, NaCl आणि युरिया. समजलं, नाही समजलं, एकदा बुकमधनं वाचा, प्रत्येक स्टेटमेंट नीट समजून घ्या, होऊन जाते, अवघड नाही काय. हां, आता हे कुठं झालं, इथं झालं. परत काय बघा, दस DCT अँड कलेक्टिंग डक्ट प्रोड्युसेस युरिन 4 टाइम कॉन्सन्ट्रेटेड दॅन इनिशियल फिल्ट्रेट फॉर्म. आधी किती होतं बाळांनो, 300, ते किती झालं 1200, 3 चोक 12, म्हणजे 4 टाइम कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार झालं. एवढं पाणी काय केलं, रिटर्न काढून घेतलं आपण. विचार त्याला, किती टाइम कॉन्सन्ट्रेट बनवलं जातं, 4 टाइम्स. फायनली युरिन काय झालं, तयार झालं. तयार झालं युरिन. आता सॉरी, मला असं करायचं होतं, मी त्याला बाहेर टाकावं लागेल ना आता. त्याला काय म्हणतात, मिक्चुरेशन. प्रोसेस ऑफ गिव्हन आउट युरिन टू युरेथ्रा इज कॉल्ड एज. पार्च्युरेशन म्हणजे काय, मिक्चुरेशन कळलं तुम्हाला, पार्च्युरेशन म्हणजे काय असतं, हे वेड्या लोकांना सांगा ना, काय माहित सर, किंवा म्हणणार हे वेड्या लोक, आम्हाला माहित नाही. मिक्चुरेशन म्हणजे काय रुपेश, युरिनेशन, व्हेरी गुड. पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी ऑफ बेबी. सर एवढं सोपं आम्हाला येत नव्हतं राव सर. डायरेक्ट म्हणले असते सर तरी चाल, असं म्हणले असते तरी तुम्हाला कळलं असतं ते. ओके, सो डिलिव्हरी ऑफ बेबी इज कॉल्ड एज पार्च्युरेशन. ऍक्ट ऑफ गिव्हिंग बर्थ इन केस ऑफ एनिमल इज कॉल्ड एज पार्च्युरेशन. अँड ऍक्ट ऑफ गिव्हिंग युरिन इज कॉल्ड एज ऍक्ट ऑफ मेटिंग इन केस ऑफ शीप. काय म्हणतात माहिती आहे का, ऍक्ट ऑफ मेटिंग, मेटिंगच्या ऍक्टला शिपमध्ये काय म्हणतात माहिती आहे का, टप्पिंग म्हणतात. काय म्हणतात, TUPPING. तुम्ही चेष्टा वाटते ना, तसं काही सांगताय तुम्ही, हा असू शकतं हे, काय म्हणते कसं करणार.
अरे बाळांनो, बरं ठीक आहे दादा. ॲग्रिकल्चर मधले टर्म होती, सांगितले तुम्हाला मी. पिक्चुरेशन म्हणजे काय? युरिनेशन. पार्च्युरेशन म्हणजे काय? डिलिव्हरी. येस, तेवढं लक्षात ठेवा, बाकी सोडून द्या. आता माझं काय म्हणणं आहे, तुम्ही काउंटर करंट मेकॅनिझम आता बुकमधून वाचून काढता का? देन आपण काय बघूया? मिक्चुरेशन बघूया. वाचा, करूया आपण. ओके, तो ऍक्ट ऑफ मिक्चुरेशन के बारे में हम अब पढ़ेंगे. तर बघा, आपण बघितलं की युरिन तयार होतं कशामध्ये? किडनीमध्ये. किडनीमध्ये कशामध्ये? नेफ्रॉनमध्ये. नेफ्रॉनमध्ये कशामध्ये? कलेक्टिंग डक्टमध्ये ते फायनल युरिन काय होतं? जमा होतं. अशा सगळ्या कलेक्टिंग डक्ट एकत्र येतात कुठं? कॅलॅसिसमध्ये. आणि कॅलॅसिसमधनं ते सगळं युरिन कुठं जमा केलं जातं? रिनल पेल्विस. रिनल पेल्विसमधून बाहेर कोण येते? युरेटर. युरेटर असंच खाली येतात. आणि कुठे येतात ते? ब्लॅडर. हे बघा, हे इथनं हे युरेटर असे येतात, ब्लॅडरमध्ये असं थेंब 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 पडत असतं, एकदम बारीक, हळू हळू हळू. आणि काय होतं? ग्रॅज्युअल फिलिंग ऑफ युरिनरी ब्लॅडर. ब्लॅडर काय होतो? भरायला चालू होतो. स्ट्रेचिंग ऑफ युरिनरी ब्लॅडर. जसा ब्लॅडर भरायला लागतो, ब्लॅडरचा जो वॉल असतो का नाही, वॉल, तो काय होतो? आता स्ट्रेच व्हायला लागतो. तो स्ट्रेच झाला का ब्लॅडरच्या वॉलमध्ये काय असतात? स्ट्रेच रिसेप्टर असतात. काय असतात? तेव्हा इथे काय दाखवलं? स्ट्रेच रिसेप्टर. म्हणजे तो स्ट्रेच झाला का तिथल्या रिसेप्टरला समजतं की ब्लॅडर भरलाय. स्ट्रेच नाही झाला तर नाही करणार, मग भरणार म्हणजे भरलेलाच नसणार ना. मग स्ट्रेच रिसेप्टर ऑन इट्स वॉल सेंड इम्पल्स टू CNS. मग स्ट्रेच रिसेप्टरला कळतं, तिथनं मेसेज कुठं जातो बघा, असं नर्व इम्पल्स कडून कुठं आला? ब्रेनकडे आला. कुठं आला? ब्रेन. कुणी आणला तो? सेन्सरी नर्वनं आणला. ठीक आहे. मग आता काय होतं? CNS काय करते? विचार करते की आता ब्लॅडर भरलाय भाऊला किंवा व्यक्तीला, तो फील येतो असा, तो कॉल प्रेशर. फीलला काय म्हणतो आपण? प्रेशर. आफ्टर गेटिंग दिस प्रेशर, ते प्रेशर कुठं आलं म्हणजे कुठं आयडेंटिफाय झाला? ते इथं. इथून ते तुम्हाला प्रेशर येतं, त्यावेळेस तो प्रेशर ऍक्च्युली इथून नाही येत, इथून ते सांगितलं जातं कुणाला? ब्लॅडरला, की काय करा तुम्ही? गेट उघडा. मग ऍक्च्युअली 2 गेट असतात. किती गेट असतात? 2. एक गेट असतं ते आपल्या कंट्रोलमध्ये असतं आणि एक आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. लक्षात ठेवा, ती स्टोरी सांगतो. जसं इम्पल्स CNS कडे जातो, CNS काय करतं? मेसेज कोणाला पाठवतं? मोटार मेसेज. म्हणजे मोटार नर्व येते. मोटार नर्व नेहमी कोणाकडे येते? मसलकडे येते. मसल म्हणजे ब्लॅडरच्या मसल. ह्या मसलकडे. ह्याचं काय होणार आहे? ब्लॅडरच्या मसलकडे. ओके, कोण आहेत का बाहेर? कोण? ओके, तो CNS पासेस ऑन मोटार मेसेज. आता काय होतं बघा बाळांनो, हे ऐका, हे लक्ष द्या. इथून तुम्हाला दिसतंय का? इथून हा आपला समजा नर्वस सिस्टीम आहे. इथून तो मेसेज, 2 प्रकारचे मेसेज आलाय बघा, हे का? इथून एक आलाय आणि हा एक आलाय बघा. दिसतोय का तुम्हाला? म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा मेसेज कशासाठी आला? मसलसाठी आला, की तुम्ही काय करा? कॉन्ट्रॅक्शन करा. काय करा? कॉन्ट्रॅक्शन. आता हा कॉन्ट्रॅक्शन करतो, पण ह्यानं कॉन्ट्रॅक्शन केलं तरी लगेच काय युरिन बाहेर येत नाही का? 2 गेट असतात तिथं. काय असतात? गेट. त्या गेटला म्हणले स्पिंक्टर मसल्स. काय म्हणले? आता स्पिंक्टर मसलची स्टोरी कशी असते बघा. कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल्स ऑफ द ब्लॅडर. आता ब्लॅडरचे स्मूथ मसल कुठे आहेत? ह्या वॉलमध्ये. ते कॉन्ट्रॅक्शन करते, म्हणजे प्रेशर दाबतंय त्याला. असं दाबलं काय प्रेशर कुठे येणार? खालच्या साईडला. मग आपल्याला प्रेशर जाणवतं. ते आपल्याला काय जाणवतं? प्रेशर जाणवतं. बघा, कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल्स ऑफ ब्लॅडर आणि सायमल्टेनियसली जर ते कॉन्ट्रॅक्शन झालं आणि काय रिलॅक्स झालं? युरेथ्रल स्पिंक्टर. बघा, ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन आणि खाली काय असतात? हे बघा, 2 स्पिंक्टर आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. तुम्ही जर बघितलं तर इथून बघा, हा जो मेसेज आलाय डॉट डॉट वाला, तो आपल्या कंट्रोलमध्ये नाही. जिथून मेसेज आला का हे आत इंटरनल गेट आपोआप काय होतं? ओपन होतं. पण बाहेरचं जे गेट आहे कुठलं? एक्सटर्नल स्पिंक्टर, हे आपल्या कंट्रोलमध्ये असतं. आता प्रेशर आले वर, ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट झाला, इंटरनल स्पिंक्टर ओपन झाला, आपण बसमध्ये बसलो आणि बस नॉन स्टॉप आहे, पुढच्या स्टेशनला थांबणार आहे 1 तासाने. काय करणार? त्यावेळेस आपण काय करतो?
वी हॅव कंट्रोल ऑन एक्सटर्नल गेट, दॅट इज एक्सटर्नल स्पिंक्टर. थांबा, काय म्हणतो आपण त्याला? नो 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 नो, रुको जरा, 1 घंटा क्या करना है अभी, कंट्रोल करना है. आता ब्लॅडर जो असतो ना तो अजून स्ट्रेच होऊ शकतो, अजून त्याच्यामध्ये एक पावशेरभर युरिन काय होतं, कलेक्ट होतं, आणि तोपर्यंत तुम्ही कुठं पोहोचता, स्टँडला पोहोचता, लगेच पळत जातो. त्यावेळेस जे फोर्स असतो तो अनकंट्रोल्ड असतो. आणि तुम्ही बघा, बसमध्ये बसलं तर पण कायच होत नाही, बसमध्ये उतरून बसच्या खाली पाय ठेवला का प्रेशर अजून वाढतं, जाऊन 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 वॉशरूमच्या गेटवर गेला का प्रेशरचं वेगळाच हे असतो, बरोबर का? हे सगळं कशामुळे असतं, एक्सटर्नल स्पिंक्टर आपल्या खूप जास्त आपण काय करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही, एका लिमिटला म्हणता आता नाही आता. ओके, तर ही स्टोरी झाली, जाऊ द्या. तो हे लहान मुलं जी कुठेही बसलेली असतात आणि कुठेही लघवी करतात, त्याच्या मागची स्टोरी काय सांगतो. याच्या मागची स्टोरी आहे, लहान मुलांमध्ये इंटरनल स्पिंक्टर काय असतात, तयार झालेले असतात, एक्सटर्नल तयार झालेले नसतात. त्यांचा विषय काय असतो, ब्लॅडर भरूच तर इंटरनल स्पिंक्टर काय असतात, बंद असतात. ब्लॅडर भरला का कुठे जातो मेसेज, ब्रेनला. ब्रेन काय म्हणते, रिलॅक्स. त्याला जर आपण काकेवर घेतलं असलं तेव्हाच त्याचा ब्लॅडर भरला, ब्रेनने सांगितलं रिलॅक्स, घळा 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 घळा. ओके, तो जोपर्यंत त्या लहान मुलाचे एक्सटर्नल स्पिंक्टर डेव्हलप होत नाहीत तोपर्यंत घळा 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 कुठे बी बसलेला असतो. सेम असतं, एक्सक्रिशनचं बी सेमच असतं. तिथं काय असतात, गोल कसले स्पिंक्टर असतात, स्पिंक्टर मसल असतात तिथं पण. ते जो पण डेव्हलप होत नाहीत, लहान बाळाचं कसं असतं, रेक्टम भरलं, प्रेशर आलं, बादा बादा बादा. ओके, सो इन दिस वे मिक्चुरेशन इज ऑकर्स. मिक्चुरेशन, तो बघा हा सिक्वेन्स विचारलाय तुम्हाला एक्झामला, हा सिक्वेन्स विचारलाय कसा, काय काय होतं आधी, ग्रॅज्युअल फिलिंग, देन स्ट्रेचिंग ऑफ ब्लॅडर मसल, देन स्ट्रेच रिसेप्टर ऑन द वॉल सेंड इम्पल्स सीएनएस. सीएनएस कडून कुठे येते, मोटार मेसेज येतो कुणाकडे, स्मूथ मसल कुणाच्या, ब्लॅडरच्या, त्या काय होतात, कॉन्ट्रॅक्ट. ते कॉन्ट्रॅक्ट झाला का 2 गेट ओपन होतात, कुठले, रिलॅक्सेशन ऑफ युरेथ्रल स्पिंक्टर. स्पिंक्टर रिलीज झाले, घळा घळा घळा. स्टोरी कळली काय, तुमच्या बुकमध्ये पॅराग्राफ दिलाय का, कळला का ते, नाही कळला, हे बघा. द न्यूरल मेकॅनिझम कॉझिंग मिक्चुरेशन इज कॉल्ड एज मिक्चुरेशन रिफ्लेक्स. कसं असते, एकदा का ते रिलीज झालं कंट्रोल नाही होऊ शकत बघा, मग रिफ्लेक्स ऍक्शन होते. मग कसलं ऍक्शन, रिफ्लेक्स ऍक्शन. द न्यूरल मेकॅनिझम कॉझिंग मिक्चुरेशन इज कॉल्ड एज मिक्चुअर रिफ्लेक्स. An adult human excrete how much liter of urine? 1 to 1.5 liter of urine. आणि त्याच्यामध्ये किती ग्रॅम युरिया बाहेर टाकला जातो, 25 to 30 ग्रॅम ऑफ युरिया पर डे. तुम्ही बघू शकता किती, 25 ते 30 ग्रॅम, 25 ते 30 ग्रॅम ऑफ युरिया पर डे काय केला जातो, रिलीज केला जातो. युरिन इज अ लाईट येलो. युरिन कसं असतं बाळांनो, लाईट येलो. युरिन इज लाईट येलो कलर्ड वॉटरी फ्लुइड, स्लाइटली ऍसिडिक असतं, स्लाइटली ऍसिडिक असतं. पीएच किती असतो, 6, अँड हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स ओडर, एक प्रकारचा स्मेल असतो, युरियामुळे असतो. कधी सार्वजनिक गेलाय का, हा, किंवा कॉलेजच्या कॉमन मध्ये गेला असाल तुम्ही, डेंजर. ओके, काय बोलत नाही जास्त मी. तुम्ही जर बघितलं, हे बघा युरिनचं प्रॉपर, हे बघा असे डबे देतात ते युरिन चेक करायसाठी, ह्यात द्या म्हणतात. ले अवघड गोष्ट असते ऍक्च्युली, पण एवढे डबे भरूच तर युरिनेशन नाही होत ना. जाऊ द्या, नाही बोलत मी जास्त. ॲव्हरेज युरिन किती असतं, 1 ते 1.5 लिटर. मग ते ज्यावेळेस ते त्याच्यामध्ये काय काय असतं, युरिक ऍसिड किती असतं, 0.6 ग्रॅम. हे विचार नाही फक्त बघा, आपलं युरिन आहे ना माहित असायला पाहिजे आपल्याला.
युरिक ॲसिड किती असतं 0.6 ग्रॅम. बायकार्बोनेट आयन्स 1.2 ग्रॅम. बायकार्बोनेट आयन म्हणजे H2CO3 हे H2CO2 मायनस म्हणजे बायकार्बोनेट. हां ठीक आहे बा HCO3. मी चुकून H2 म्हणलं प्रथमेश. घेतलं ना. क्रिएटिन आयन किती असतं 2.7 ग्रॅम. पोटॅशियम आयन किती असते 3.2 ग्रॅम. सोडियम आयन 4.1. क्लोराईड आयन 6.6. युरिया 25. सगळ्यात जास्त काय असतं युरिया असतं. तो हे असं असतं बघा क्वांटिटी क्वालिटी एक नंबर. क्वांटिटी आणि काय क्वालिटी. क्वालिटी कशावरून ठरवायची लाईट येलो कलर स्लाइटली ॲसिडिक आणि एक छानसा ऑर्डर. काय क्वांटिटी आणि क्वालिटी. ऐका तर युरिन इथं काय म्हणले कसला रंग आहे त्याचा रंग त्याचा लाईट येलो. कसला येलो. आणि जर त्याचा रंग डार्क येलो झाला असेल तर यू हॅव टू ड्रिंक वॉटर. यू हॅव टू ड्रिंक ऑलवेज रिमेंबर. पाणी तुम्हाला जास्त प्यावं लागेल. म्हणजे हे इंडिकेशन असतं की तुमचं युरिन जास्त डार्क येलो आहे याचा अर्थ तुमच्या बॉडीत पाणी कमी आहे. तुम्ही पाणी जास्त पिलं पाहिजे. परत युरिन एकदम वॉटर सारखं असेल तर काय समजायचं नॉर्मल आहे. नाही असं काय नाही. तुम्ही जर कंट्रोल केलं तर ब्लॅडर भरतच राहणार आहे लक्षात ठेवा. वरून ऐका तुम्ही युरिन जर कंट्रोल करताय तर ब्लॅडरचा कंट्रोल आहे. किडनी चालू. किडनीचं काम काय असतं मरेपर्यंत चालू असतं. किडनीचं काम किडनी हार्ट लंग्स मरेपर्यंत त्यांचं काम चालू असतं. काळजी घ्या किडनीची. कशी काळजी घ्यायची पाणी प्यायचं. तुम्ही जास्त आणि चांगलं पाणी पिताय ना तर किडनी चांगली राहते. का किडनीला कॉन्सन्ट्रेटेड गोष्टी आवडत नाहीत. पाणी फिल्टर करणं किडनीसाठी काय लय अवघड काम नाही. पण तुम्ही जर पाणी कमी पिता तर काय होतं किडनीकडे हार्मफुल गोष्टी कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये जातात. तुम्ही पाणी पिलं का काय होतं सगळ्या गोष्टी डायल्यूट होतात. काय होतात युरिया काय होतो डायल्यूट होतो. लेस टॉक्झिक असला तर टॉक्झिक आहेच ना. पण तो युरिया जर किडनीकडे कसा गेला कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये गेला तर काय होणार किडनीला ते कसं असतं हार्मफुल असतं. तुम्ही पाणी खूप पिला तर युरिया तुमचा कसा असतो डायल्यूट फॉर्ममध्ये जातो किडनीकडे. तुम्ही ड्रग्स खाल्लेलं असतं गोळ्या पॅरासिटामॉल वगैरे तर ते पण जर जसं डायरेक्ट किडनीकडे जातं ते ब्लडमधनं. मग ते तुम्ही जर पाणी खूप पिला तर काय होतं डायल्यूट फॉर्ममध्ये जातं किडनीकडे. किडनीला त्रास होत नाही. लोक दारू विदाउट पाणी वत्ताही पिऊ शकतात पण ते लिव्हरला खराब करते. मग लोक काय करतात त्याला डायल्यूट करतात पेक बनवून. बरोबर का. बोल काय म्हणतो. काय ड्रग्स म्हणजे कसलं गोळ्या. अरे बाळांनो इथं टॅबलेट म्हणजे ड्रग्ज ना. ड्रग्स खाणं म्हणजे औषध रे बाळांनो. काय औषध. इथं ड्रग्ज म्हणलं का तुम्ही लगेच ते हेरोईन आणि गांजा आणि मॉर्फाईन लगा डोक्यात आणू. हे बघा पॅरासिटामॉल हे कशासाठी बनलेलं आहे थंडी ताप येतो ना आपल्याला थंडी ताप अंगदुखी त्यासाठी आपण डोलो नावाची गोळी खातो. त्यात पॅरासिटामॉल असतं. पॅरासिटामॉलचं कामच काय असतं तुमचं अंगदुखी थांबवते म्हणजे बॉडीचा पेन कमी करता येते. सारखं खाणं कसं आहे ते हार्मफुल आहे. पॅरासिट मग आणि खाल्लंच तर पाणी जास्त प्यायचं. मग असं आहे. सगळ्या गोळ्यांमध्ये वेगवेगळा कंटेंट असतो. आता आपण जी सर्दीची गोळी खातो का नाही त्यात सिट्रेजिन असतं. काय असतं अँटीबायोटिक्समध्ये काय असतं मग पेनिसिलियन असतं किंवा निओमायसिन पेंटामायसिन असं असतं. ओके. अजून काय युरिन बद्दल हे एक महत्वाचं आहे बघा. हे विचारले खूप वेळा. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. व्हेरियस कंडिशन अफेक्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युरिन. कसं काय तर व्हॉट हॅपन 2 मिनिट तुम्हाला एवढं शिकून ब्रेक देतो थोडंसं तुम्हाला. व्हेरियस कंडिशन्स अफेक्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युरिन. कसं बघा
Urine analysis helps in clinical diagnosis of many metabolic disorder and malfunctioning of the kidney. कसं बघा, ग्लायकोज युरिया म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज. किटोज युरिया म्हणजे काय, किटोन बॉडीज. युरिनमध्ये काय असतात, किटोन बॉडीज असतात. इंडिकेट द डायबेटीस मेलिएटस. जर युरिन टेस्ट केली आणि तुम्हाला युरिनमध्ये काय सापडलं, ग्लुकोज सापडला आणि किटोन बॉडीज सापडले, याचा अर्थ काय आहे, त्या व्यक्तीला काय झालंय, डायबेटीस मेलिएटस. काय झालं, डायबेटीस. आणि तुम्ही अजून बघा काय टेस्ट असतात त्यामध्ये दाखवले बघा. जर ऐका, बेंडिक्स टेस्ट म्हणजे बेंडिक नावाचं सायंटिस्टने एक रिएजंट बनवलाय. काय बनवलाय, रिएजंट. तो रिएजंट युरिनमध्ये टाकला, तो रिएजंट युरिनमध्ये टाकला आणि त्याचा रंग कसा झाला, ब्ल्यू झाला. युरिनचा रंग कसा झाला, ब्ल्यू, तर ग्लुकोज नाही. ग्रीन झाला तर थोडासा ग्लुकोज आहे. तो जर ऑरेंज झाला तर मॉडरेट अमाऊंटमध्ये ग्लुकोज आहे. आणि जो ब्रिक रेड कलरचा झाला तर लय ग्लुकोज आहे युरिनमध्ये, म्हणजे भावाला लय डायबेटिक झालाय मग. ओके, नाही तुम्हाला सिलेबसला जस्ट दाखवलं तुम्हाला की कशा प्रकारे युरिनचं तुम्ही काय करू शकताय, युरिनवरून आपल्याला डायग्नोज करू शकतोय आपण डिसीजला. आता अजून एक मुद्दा आहे. मुद्दा काय सांगतो की फक्त किडनीच एक्सक्रेशन नाही करत. एक्सक्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वेस्ट. आपल्या बॉडीमधलं नायट्रोजनस वेस्ट रिमूव्ह करायसाठी कोण आहे, किडनी. नायट्रोजनस वेस्ट म्हणले. आणि ते सोडून बाकीचं वेस्ट तयार होतं, CO2 वगैरे, मसाल्याचा फ्लेवर वगैरे, ते पण रिमूव्ह केला जातो ना. तुम्ही समजा नॉनव्हेज खाल्लं, त्यासोबत छान छान मसाले असलेले हे केलं, ते मसाले समजा आपली बॉडी वापरत नाही, चवीसाठी असते ते. त्या मसाल्याचा जो स्मेल आहे तो बॉडीत गेलेला असतो का नाही, तो आपल्याला श्वासातून बाहेर येत असतो. हे बघा, लंग्स काय काय रिमूव्ह करते, रिमूव्ह CO2 किती, 200 ml पर मिनिट. आणि सोबत वॉटर वेपर, त्या फॉर्ममध्ये वॉटरला बी काय करते, एक्सक्रिशन करते. तो लंग्स कशा कशाचं एक्सक्रिशन करते बाळांनो, किती CO2. आणि आता लिव्हर बघूया, लिव्हरचं बी सिक्रेशन, लिव्हर पण एक्सक्रिशन करत असतं बाळांनो. बघा, सिक्रेट बाईल. आपल्याला माहिती आहे लिव्हर काय करतं, बाईल ज्यूस सिक्रेट करतं. कुठला ज्यूस, आणि हा बाईल ज्यूस आपल्या फूडमध्ये मिक्स होतो. कशामध्ये, म्हणून रंग त्याचा पिवळा. रंग ह्याचा पिवळा कशामुळं, बाईल ज्यूस. कसं काय सर, सांगतो बघा. इट सिक्रेट बाईल कंटेनिंग बिलिरुबिन अँड बिलिव्हर्डिन, कोलेस्टेरॉल आणि डिग्रेडेड स्टेरॉइड हार्मोन्स, विटॅमिन्स अँड ड्रग्स. अँड मोस्ट ऑफ देम पासेस आउट अलॉंग विथ द डायजेस्टेड वेस्ट. तो बाईल ज्यूस हे लिव्हरमध्ये तयार होतं, लिव्हरमधनं ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये आणलं जातं, ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये आपल्या फूडमध्ये मिक्स होतं. काय, बाईल ज्यूस. बाईल ज्यूसमध्ये काय काय असतं, काय काय असतं, बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन, कोलेस्टेरॉल आणि डिग्रेडेड स्टेरॉइड हार्मोन, म्हणजे वेस्टच आहे ते, विटॅमिन्स अँड ड्रग्स. लिव्हर काय करतो, लिव्हर हा आपल्या बॉडीचा वॉचमॅन असतो, त्याला सेकंड ब्रेन म्हणलेला आहे आपल्या बॉडीचा. कशाला, लिव्हरला. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काहीही वेस्ट आतमध्ये चाललं, म्हणजे आपल्या बॉडीकडे जाणारा जे ब्लड सप्लाय असतो, तो ब्लड सप्लाय पहिल्यांदा कोणाकडे जातो, लिव्हरकडे. लिव्हर काय करतं, त्याला चेक करतं, तिथून कुठं पाठवतं, पुढं पाठवतं. म्हणून तुम्ही बघितलं, जर एखादा व्यक्ती दारू पित असला तर लिव्हर खराब होतो. का, तर ते दारू जे आहे, इथेनॉल जे आहे, ते कोणाकडे जातं, लिव्हरकडे जातं. मग लिव्हर त्याला आयडेंटिफाय करायला जातो, त्यावेळेस लिव्हरचे काय सेल डॅमेज होतात, पण ते नवीन तयार होतात, परत डॅमेज होतात, परत तयार होतात. तो माणूस रोज दारू पितो आणि रोज त्याचे सेल खराब होऊन 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 एक दिवस लिव्हर काय होतो, खराब. लिव्हर सिरोसिस म्हणतात. तो लिव्हरकडे समजा आपण गोळी जरी खाल्ली की नाही, लक्षात ठेवा, जर आपल्याला डॉक्टरनी 600 mg ची गोळी दिली खायला, किती mg ची, त्यातली लक्षात ठेवा हाफ डोस म्हणजे 300 mg ड्रग्ज आपल्या ब्लडमध्ये जातं. आणि 300 mg ड्रग्ज हे लिव्हर काय करतं, रिटर्न पाठवतं. लिव्हर म्हणतं नाही नाही. लिव्हरकडे आपल्या बॉडीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा ओळखपत्र दिलेला आहे. मग लिव्हर काय करते, कोण आला, आयडेंटिफाय चेक करते, चला आत. त्याला कळलं ड्रग झालं एखादं, म्हणजे गोळी खाल्ली आपण, लिव्हरला परमिशन आहे का गोळी आत पाठवायची,
लिव्हर काय करते? नाही ओळखत तुला, चला बाहेर. मग काय होते तिथं गोळी काय म्हणते, 600 आहे, काय कर 300 तर आज जाऊ दे. मग लिव्हर काय करते, 300 पाठवते आणि 300 रिटर्न पाठवते, बरोबर का? म्हणून डॉक्टर आपल्याला ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या ज्या असतात त्याची हाफ पॉवरच आपली बॉडी वापरते आणि हाफ पॉवर याच्यामधून बाहेर जायचं असते. हे ड्रग्स. इन्सुलिन माहिती का, इन्सुलिन इंजेक्शनच का घेतात, पित का नाही डायरेक्ट? तर बाहेरून जे आपण इन्सुलिन घेतोय का नाही, समजा आपण बाहेरून जे इन्सुलिन घेतोय ते इन्सुलिन आपली बॉडी बनवते का? नाही. म्हणजे बाहेरून येणारे इन्सुलिन आहे हे आपल्या लिव्हरकडे त्याचं काय नाहीये, आयडेंटिटी कार्ड नाहीये. आपण जर समजा इन्सुलिनची गोळी खाल्ली, ते आपल्या पोटात गेली, पोटातनं कुठे गेली, लिव्हरकडे. कशासाठी? परमिशन मागायला, लिव्हर काका मी आज जाऊ का? लिव्हर काय करते, आयडेंटिटी दाखव म्हण, आयडेंटिटी मॅच होत नाही, चल बाहेर म्हणते. म्हणून आपण इन्सुलिन कधी ओरली घेऊ शकत नाही. ह्याला एक बायपास आहे. ह्याला काय, कसा आहे बायपास? आता लिव्हर काय करते, ब्लड चेक करून पुढं पाठवते. समजा इथून चेक करून इथं ब्लड पाठवते. आपण काय करतो, डायरेक्ट लिव्हरला काय करतो, बायपास, डायरेक्ट इथंच इंजेक्शन घेतो. लिव्हरकडे जायचा संबंधच येत नाही, कळलं का? म्हणून इंजेक्शन हे वाईट असतं. खूप वेळा लोक काय म्हणतात, अँटीबायोटिक खाण्यापेक्षा काय करा, मला इंजेक्शन द्या. इंजेक्शन दिलं का लिव्हर काय होतोय, बायपास. लिव्हर काय करत असतो, आपल्या बॉडीचा लिव्हर सगळ्यात मोठा हे सिक्युरिटी गार्ड आहे, प्रोटेक्टर आहे. तुम्ही जर गोळी खाल्ली ना अँटीबायोटिकची, लिव्हर काय करते, त्यातलं हापर डोस पुढे पाठवते, म्हणते नको बॉडीला काय होईल, हार्म होईल. कळलं का? सॉरी, कळले का? अशा नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कशाचं, आपण जे रेग्युलर डोस घेतो का नाही, मग तुम्हाला म्हणलं का नाही मी, 600 mg ची गोळी असली का 300 mg काय करते लिव्हर, तर 150 जातोय. मग 300 दिलं तर 150, हाफ करता येते डोस. म्हणजे लिव्हरची कॅपॅसिटी जेवढी रोखायची तेवढी रोखता येते. त्याच्या कॅपॅसिटीचं बाहेर येते, काय होते मग आतमध्ये. म्हणून डॉक्टर डोस देताना कधी काय करतात, डबल डोस देतात. तुम्हाला सांगतो, व्हिटॅमिन B12 ह्याच्या खूप लोकांमध्ये काय असते, कमतरता असते. तर मी 1000 mg ची व्हिटॅमिन B12 ची गोळी मी खात होतो, त्यातलं माझ्या बॉडीमध्ये 200 mg जात होतं. इंजेक्शन मी घेतली, नंतर मी 5 इंजेक्शन घेतली, पण मला परत कळलं, तर मी तुम्हाला तेच म्हणतोय. म्हणजे हे असं काम असतं, इंजेक्शनचा साईड इफेक्ट काय कळलं तुम्हाला, डायरेक्ट बॉडीला हार्म असू शकतं. लेस सिव्हिअर केसमध्ये काय केलं जातं, मग इंजेक्शन घेतलं जातं. की आता तिथं कसं आहे, मरायला लागलाय ती, आणि लिव्हर काय करते, थांबवते. लिव्हरचं काय चुकत नाही, ह्याला जागवायचं आहे म्हणून इन्सुलिन नेहमी, इन्सुलिन कसं घेतात लोक, इंजेक्शनने घेतात. कळलं का? ड्रग्स पण बघा तुम्ही, दारू जर ओरली कितीही माणूस पिला, एका लेवलला लिव्हर त्याला काय करते, भांगाड्या उलट्या करते. बघा माणूस करते का नाही, लिव्हर काय म्हणते, बास बाहेर टाकते सगळं. माणूस काय करते, मग ड्रग्ज इंजेक्शनने घेते, इंजेक्शनने बरोबर मेंदूला जाते त्याच्या, मग आणि त्याला एकदम वाव स्वर्ग में है हम. मुद्दा का, खरंच किती हुशार होतो मी सर, किती इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो आम्हाला. आणि तुम्हाला पटतात का माझ्या गोष्टी, का नाही पटत? कारण मी अभ्यास करतो तुम्हाला शिकवण्यासाठी, असं उगाच येऊन गप्पा मारत नाही काय पण. सांगतोय कसं असतं, बॉडीमध्ये अल्कोहोल वाढलं, अल्कोहोल हे बॉडीसाठी काय आहे, वेस्ट आहे. काय आहे, बॉडी काय करते बघा, जसं आपण बघितलं, युरिया वाढला का बॉडी युरियाला बाहेर टाकण्यासाठी काय करते, पाणी वापरते. सेम अल्कोहोलला बाहेर टाकण्यासाठी पण कशाची गरज असते, पाण्याची गरज असते. तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितले बघा, रात्री दारू पिते, सकाळ उठलं कसं डोकं दुखते असं दाखवते बघा. तिथं डोकं का दुखतं, त्याच्या बॉडीमधलं सगळं पाणी यूज झालं असतं कशाला, अल्कोहोलला बाहेर काढण्यासाठी. कसं करायचं, रात्री खूप पाणी पिऊन झोपायचं,
तुम्हाला नाही सांगत इन जनरल, ज्या लोकांचं डोकं दुखतं अशा लोकांसाठी. सो द थिंग्स इज दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग अशा व्यक्तीला सारखं जास्त पाणी प्यावं लागतं. ते पाणी पिऊन 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 आता अल्कोहोलला बाहेर टाकायचं म्हणून ह्याच्यामधून पाणी जास्त बाहेर टाकणं रिटर्न ठेवलं जातं आणि ते बॉडीवर पाणी वाढतं त्याच्यामुळे. कळले का? पाणी कुठं कुठं जातं वगैरे अशा गोष्टी. असं आहे. सो वॉटर इज व्हेरी 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 मच इम्पॉर्टंट. लिव्हर काय करतो बघा, हे सगळ्यांना रिटर्न घेतो आणि कुणाकडे पाठवतो? फूडमध्ये पाठवतो. मग फूडमध्ये काय होतं लक्षात ठेवा, ऍक्च्युली आपण कुठल्याही रंगाचं फूड खाऊ द्या, कुठल्याही रंगाचं फूड खाऊ द्या, फायनली याचा रंग काय असतो? पिवळाच असतो, ऑरेंज असतो. याच्या मागचं कारण काय? बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिन हे दोन पिगमेंट आहेत. हे पिगमेंट्स येलो रंगाचे असतात. आणि जर एखाद्या व्यक्तीला कावीळ झाले ना, कावीळ, तर कावीळ झाल्यावर काय होतं? कावीळ जॉइंडिस. तुम्ही बघितलं जॉइंडिस झाल्यावर काय होतं? एस्किटाचा रंग ग्रे कलरचा होतो. कसला रंगाचा? ग्रे. म्हणजे तो ओरिजिनल रंग आहे आपल्या फूडचा. पिवळा काय होत नाही? तर हे बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिन कुठं मिक्स होतात? ब्लडमध्ये मिक्स होतात. ते कुठं जायला पाहिजेत? फूडमध्ये. कुठं जायला पाहिजे? इथून बाहेर जायला पाहिजे. ते कुठं जमा होतात? ब्लडमध्ये. त्यामुळे आपले हात पिवळे होतात बघ लग्न व्हायच्या आधी. हात आणि डोळे काय होतात? पिवळे. रंग त्यांचा पिवळा. कशाचा? हाताचा आणि डोळ्याचा. कशामुळं? कावीळमुळं. सगळं एकदम पिवळं दिसतं कावीळ झालं त्या व्यक्तीचं. तो असा आहे. सो मोस्ट ऑफ देम पास आउट अलॉंग विथ द डायजेस्टिव्ह वेस्ट. सो लिव्हरचं पण काम आहे एक्सक्रिशन मध्ये. समजलं? ओके. पुढे अजून कोण राहिलंय? हा, स्किन आणि सलायवा. सलायवा नाही, सलायवा. स्किन कुठल्या फॉर्म मध्ये बाहेर टाकते बाळांनो वेस्ट? स्वेट आणि सिबेसियस ग्लँड. स्वेट आणि बघा, स्वेट कंटेन वॉटर. हे विचारले बरं का, घामामध्ये काय काय असतं? कधी टेस्ट केले? खारट लागतं बघा ते. काय वाईट नसते टेस्ट, कधी कधी होते की टेस्ट चुकून आपल्याकडं. घामाचा वास बीस काय येत नाही. ऍक्च्युली काय होतं, घामामध्ये काय आहे? NaCl आहे. काय आहे? NaCl. आणि ते NaCl मध्ये बॅक्टेरिया वगैरे मारतात. आता घाम येतो आपल्या स्किनवरती, त्याच्यामध्ये डस्ट येते, बॅक्टेरिया येतात, मारतात. ते मेले का? ते मेल्यानंतर त्यांचा वास यायला लागतो, तो घामाचा वास असतो. घाम आपल्या बॉडीतूनच तयार होतं ना. आणि काय काय बघा त्याच्यामध्ये? पाणी आपणच पिलेलं असतो. NaCl आपण खाल्लेलं मीठ असतं. आणि स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया आणि लॅक्टिक ऍसिड. स्मेलचा काय संबंध आहे? इतकं घाण स्मेल काय होतं? सगळ्याच येत नाही, काही लोकांचाच येतो दादा. हां, प्रायमरी फंक्शन ऑफ स्वेट काय असतं बाळांनो? कूलिंग इफेक्ट. काय इफेक्ट? म्हणजे बॉडीचा सरफेस वॉर्म झाला का ते काय करते? त्याला कूल करते. कूलिंग इफेक्ट ऑन द बॉडी सरफेस. झालं कोणाचं? स्वेट. स्वेट बद्दल काय लक्षात ठेवणार? कंपोजिशन आणि दुसरं फंक्शन. सिबेसियस ग्लँड म्हणजे ऑइल. आपण चेहऱ्यावरती ऑइल खूप येतं सर. ऑइली स्किनसाठी मी वेगवेगळे फेस वॉश वापरत असतो आणि चेहरा स्वच्छ ठेवत असतो. हळूहळू चेहरा माझा ड्राय व्हायला लागतो आणि मग त्याच्यावर हात फिरला का खरखर वाजतं, मग सँडपेपरवरती घासल्यासारखं वाटतं बघा, खसखस वाजतं, बरोबर का? सिबेसियस ग्लँड इलिमिनेट स्टेरॉल्स, IMP. ते तेल जे असतं ना, तेल आपण म्हणतो ऑइल, त्याच्यामध्ये काय काय असतं? स्टेरॉल्स असतात, हायड्रोकार्बन्स अँड वॅक्स थ्रू सिबम. सिबम म्हणजे ऑइल. ते केसांमध्ये ह्याच्यावर जास्त असतं बघा ते सिबम. सिबम प्रोव्हाइड अ प्रोटेक्टिव्ह ऑइली कव्हरिंग फॉर द स्किन. म्हणजे चेहऱ्यावरती ऑइल जमा होते, चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही रस्त्यावरनं वगैरे जाता, धूळ वगैरे येते, ती सगळी त्या तेलामध्ये काय होते? मिक्स होते. मग घरी गेलो तर थोबाड धुवत जावा, कळलं का? तर ते ऑइल बिल घेऊन तसंच बसचाल, ऍटलिस्ट पाणी तरी मारायचं तोंडावरती. सलायवा, यु नो सलायवा. सलायवा इलिमिनेट स्मॉल अमाऊंट ऑफ नायट्रोजनस वेस्ट, बरोबर. सो दिस इज ऑल अबाउट रोल ऑफ लंग्स, लिवर, स्किन इन द एक्सक्रीशन. यहाँ पे ये टॉपिक नहीं खत्म हो रहा है, ये पॉइंट खत्म हो रहा है, जिसमें हमने क्या देखा? काउंटर करंट सिस्टम. उसमें हमने यूरिन को क्या किया? कॉन्सेंट्रेट बनाया. और बाद में हमने देखा कि रोल मिक्चुरेशन देखा. उसके बाद हमने क्या देखा? रोल ऑफ लंग्स, लिव्हर अँड स्किन इन एक्सक्रीशन. समजलं का? उद्या आपण काय शिकूया?
डिसऑर्डर्स आणि प्लस रेग्युलेशन मी आपको वो पढाऊंगा. चला आता राहिलेल्या गोष्टी आहेत ते वाचा, बाकीच्या गोष्टी आपण उद्या बघूया.